Today we'll discuss Science 1 Periodic Classification of Elements. We are discussing the periodic trains. In last lecture, we have discussed two periodic trains, valency and atomic size. Now, last periodic train, train number 3, metallic and non-metallic characters. ही तिसरी पिरियडिक ट्रेन आपल्याला डिस्कस करायची. आता मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता बघा केमिस्ट्री सेक्शनचा धडा आहे, म्हणजे आपल्याला केमिस्ट्रीच्या लेवलवर विचार करावा लागेल की व्हॉट इज मेंट बाय मेटॅलिक कॅरेक्टर अँड व्हॉट इज मेंट बाय नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. सगळ्यात अगोदर आपण पाहू व्हॉट इज मेंट बाय मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हणायचं? when electrons are donated, some elements donates electron. काही एलिमेंट्स काय करतात? डोनेट. डोनेट म्हणजे देऊन टाकतात. काय देऊन टाकतात? त्यांच्या आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतात. देन दॅट कॅरेक्टर इज टर्म्ड ॲज मेटॅलिक कॅरेक्टर. की सम एलिमेंट्स have tendency to donate electrons. जेव्हा काही एलिमेंट्स इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात शेवटच्या. आता इलेक्ट्रॉन्स कधी डोनेट करतील नीट लक्ष द्या, की जेव्हा शेवटच्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे डोनेट केला जातो, शेवटच्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे डोनेट केला जातो, शेवटच्या कक्षामध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे डोनेट केला जातो. म्हणजे जर का आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 1, 2 आणि 3 असे इलेक्ट्रॉन्स असतील तर ते इलेक्ट्रॉन्स केमिकल रिएक्शन होताना देऊन टाकतात. त्याला म्हणायचं मेटॅलिक कॅरेक्टर. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हणायचं? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हणायचं? की ज्यावेळेस सम एलिमेंट्स हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट द इलेक्ट्रॉन्स. काही एलिमेंट्सची टेंडन्सी म्हणजे प्रवृत्ती असते काय? इलेक्ट्रॉन घेण्याची. आता इलेक्ट्रॉन कोण कोण घेईल? ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत तो शेअर करतो किंवा घेतो, त्याला नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मानायचं. किंवा ज्याच्या शेवटच्या कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत तो 3 इलेक्ट्रॉन घेतो. ज्याच्या शेवटच्या कक्षेत 6 इलेक्ट्रॉन्स आहेत तो 2 इलेक्ट्रॉन घेतो. शेवटच्या कक्षेत 7 इलेक्ट्रॉन्स आहेत तो सुद्धा काय करतो? 1 इलेक्ट्रॉन घेतो. तर सम एलिमेंट्स हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स, तर त्याला म्हणायचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पहिले हे क्लिअर झालं पाहिजे. व्हॉट इज मेंट बाय मेटॅलिक कॅरेक्टर अँड व्हॉट इज मेंट बाय नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. हा जो पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा धडा आहे हा केमिस्ट्री सेक्शनचा आहे. आणि केमिस्ट्री सेक्शनचा असल्यामुळं आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्यांच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स इथं बघायच्या नाहीत. इथं आपल्याला केमिस्ट्रीच्याच लेवलवर विचार करावा लागेल. व्हॉट इज मेंट बाय मेटॅलिक कॅरेक्टर अँड व्हॉट इज मेंट बाय नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तर सम इलेक्ट्रॉन्स हॅव टेंडन्सी. टेंडन्सी म्हणजे काय असते? प्रवृत्ती. ही निसर्गदत्त असते, निसर्गाने दिलेली असते. म्हणून डोनेट इलेक्ट्रॉन्स. काही आताचे काय 118 एलिमेंट आहेत पिरियडिक क्लासिफिकेशन मध्ये, तर ते जे आहेत तर त्यांना काय असतं? दे हॅव टेंडन्सी टू डोनेट इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स देऊन टाकायचे. अँड सम हॅव टेंडन्सी टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय करायचे? घ्यायचे. मग ज्याच्या शेवटच्या कक्षामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 2 इलेक्ट्रॉन आणि 3 इलेक्ट्रॉन आहे, ज्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये
आणि शेवटच्या कक्षेतल्या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. काय म्हणतो आपण? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. द एलिमेंट्स हु हॅव व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 1, 2 or 3 they have metallic character, and the elements who have valence electrons 4, 5, 6, 7 they have tendency to accept electron. ते काय आहे? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे. हा हे मुद्दा अगोदर सांगतो व्हॉट इज मेंट बाय मेटॅलिक कॅरेक्टर अँड व्हॉट इज मेंट बाय नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. बऱ्याच वेळा हाच गोंधळ होतो, लवकर लक्षात येत नाही. एकदा हे लक्षात आलं ना, मग आपल्याला पुढे पाहता येतं पिरियडिक टेबल मध्ये काय होतं. तर आपण पहिल्यांदा ग्रुपचा विचार करू. कशाचा विचार करू? आता आपल्याला पहा तेच करायचं की मेटॅलिक कॅरेक्टर पिरियड मध्ये काय होतं आणि ग्रुप्स मध्ये काय होतं. आपण व्हॅलन्सीचा विचार करताना सुद्धा तेच केलं की व्हॅलन्सीचं व्हेरिएशन पिरियड मध्ये कसं होतं, ग्रुप्स मध्ये कसं होतं. ॲटॉमिक साईज ही दुसरी पिरियडिक ट्रेंड आपण बघितली, तिथं सुद्धा आपण तेच केलं की ॲटॉमिक साईजचं पिरियड्स मध्ये काय होतं आणि ग्रुप्स मध्ये काय होतं. अगदी सिमिलर सेम पॅटर्न, कारण पिरियडिक ट्रेंड्स हा आपला मुख्य मुद्दा आहे. तर इथं सुद्धा आपल्याला मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं काय होतं, ग्रुप मध्ये काय होतं आणि पिरियड्स मध्ये काय होतं. तर आपण पाहिलं म्हणून इन ग्रुप्स. तर आपण काय करतो मी तुम्हाला आकृतीचं स्पष्टीकरण देतो. समजा पहिला ग्रुप आहे, कोणता आहे पहिला ग्रुप? अल्कली मेटल्स आहे. पहिला ग्रुप कोणाचा असतो? अल्कली मेटल्स. आठवतंय ना? दुसरा ग्रुप कोणाचा असतो? अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता पहिल्या ग्रुपच्या वाटल्यास मी काय करतो, थोडंसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचं चित्र काढतो. बरोबर आहे? पहा, पहिला हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे त्याच्यामध्ये आणि एकच आहे मध्ये, इथं पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आहे, हायड्रोजनचा ॲटम आहे. त्याच्या खाली लिथियम 2 शेल आहेत. त्याच्या खाली सोडियम किती शेल आहे? 3 शेल आहे. आणि प्रत्येकाच्या लास्ट सेल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, याचं 2,1 आणि याचं 2,8,1. तर पहा कोणता इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होईल ह्या तिघांमध्ये? तर सोडियमचा इलेक्ट्रॉन इझिली डोनेट होईल, कारण न्यूक्लियस पासून ही थर्ड शेल बरीच लांब आहे. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर हायड्रोजन, लिथियम आणि सोडियम मध्ये सगळ्यात जास्त कोणाचं आहे? सोडियमचं आहे. म्हणजे मी ग्रुप्स मध्ये काय म्हणेन, व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, आपण टॉप टू बॉटम ज्या वेळेस काय होतो जातो त्यावेळेस न्यू शेल इज ऍडेड. कोणती शेल ऍड होते? न्यू शेल ऍड होते. याचे आपण डिस्कशन सुद्धा केलेले आहे की व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ पर्टिक्युलर ग्रुप, एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये आपण ज्यावेळेस वरून खाली येतो त्यावेळेस काय होतं, तर आपण पाहिले की इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन डिफरंट शेल्स. वेगवेगळ्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स ऍड होतात. मग त्याच्यामुळे काय होतं की जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटर मोस्ट शेल ते सुद्धा काय होतं, डिक्रीज होतं. जसं जसं शेलची संख्या वाढते तसं तसं डिस्टन्स सुद्धा वाढतं की नाही. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस पासून आउटर मोस्ट शेलचं डिस्टन्स पहा, हे डिस्टन्स वाढतं आणि जसं जसं डिस्टन्स वाढतं तसं तसं काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन सुद्धा काय होतं, कमी कमी होत जातो. म्हणजे हे इलेक्ट्रॉन्स इझिली दिले जातात सोडियम मधले, पोटॅशियम मधले. म्हणजे तिथं कोणतं कॅरेक्टर वाढतं? मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. म्हणून मी काय म्हणू शकतो, व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम, आपण टॉप पासून बॉटम कडे आलो इन अ पर्टिक्युलर ग्रुप, त्यावेळेस काय होतं, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, इन्क्रीज होतं. इन अदर वर्ड्स मी काय म्हणेन, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. पण काय हरकत नाही, आपण फक्त इतकं म्हटलं तरी चालेल की मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं, डिक्रीज होतं. आता पिरियड मध्ये बघू आपण, फ्रॉम लेफ्ट टू राईट. बघा आता पटकन होऊन व्हायला पाहिजे. आता आपण 2 डिस्कशन्स केलेले आहेत, व्हॅलन्सीचं डिस्कशन केलं आणि ॲटॉमिक साईजचं डिस्कशन केलं. इन पिरियड व्हेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट, बघा हे मागच्या लेक्चर मध्ये सांगतो मी, त्यावेळेस काय होतं, इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन द सेम शेल. इलेक्ट्रॉन्स कोणत्या शेलला ऍड होतात, त्याच शेलला ऍड होतात. आणि मग इलेक्ट्रॉन्सची संख्या जशी जशी लास्ट शेलमध्ये वाढत जाते तसं तसं न्यूक्लिअर अट्रॅक्शन सुद्धा काय होईल, वाढत जाईल. न्यूक्लिअर अट्रॅक्शन सुद्धा काय होईल, वाढत जाईल.
आणि न्यूक्लिअर अट्रॅक्शन जर का वाढलं तर मला सांगा बरं, इलेक्ट्रॉन्स लवकर निघून जातील का? नाही जाणार. इलेक्ट्रॉन्स निघून जातील का? नाही जाणार. म्हणून तिथं काय होतं की ज्यावेळेस आपण पिरियड्स मध्ये बघा, मी लिहितो ते हा पिरियड लिथियमच्या पुढे येतो बेरिलियम, बोरॉन, जे आहे कार्बन वगैरे तुम्हाला माहिती. मग इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इन द सेम शेल. तिथे इलेक्ट्रॉन्स काय होतात? सेम शेलला ऍड होतात. आणि सेम शेलला ऍड झाल्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होईल? वाढेल. आणि एकदा फोर्स वाढला तर इलेक्ट्रॉन इझिली निघून जातील का? नाही जाणार. म्हणून मी इन पिरियड्स फ्रॉम लेफ्ट टू राईट काय म्हणू शकतो की मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीजेस. मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? डिक्रीज होतं. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? इन्क्रीज होतं. मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? डिक्रीज होतं. आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतं? इन्क्रीज होतं. आणि ग्रुप्स मध्ये काय होतं? when we move from top to bottom, metallic character increases and non-metallic character decreases. Periods मध्ये काय होतं? From left to right, metallic character decreases and non-metallic character increases. हे काय झालं? ही तिसरी पिरियडिक ट्रेंड इथं आपली पूर्ण झाली. म्हणजे ह्या धड्यामध्ये महत्त्वाचे 5 मुद्दे आपले पूर्ण झाले. कोणते कोणते 5 मुद्दे पूर्ण झालेत पहा. मुद्दा क्रमांक 1 डोबेरायनस लॉ ऑफ ट्राइड्स घेतला आपण व्यवस्थित. मुद्दा क्रमांक 2 न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. मुद्दा क्रमांक 3 मेंडेलिव्स पिरियडिक टेबल. मुद्दा क्रमांक 4 कोणता आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. आणि मुद्दा क्रमांक 5 पिरियडिक ट्रेंड्स. किती पिरियडिक ट्रेंड्स पाहिलेत आपण? 3. कोणत्या कोणत्या? नंबर 1 व्हॅलन्सी, नंबर 2 ॲटॉमिक साइज, नंबर 3 मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता एक 2 छोटे छोटे मुद्दे राहिले ह्या धड्यामध्ये. 2 छोटे मुद्दे म्हणजे ते मी केलेले, खरं ते पुस्तकामध्ये सलगच दिलेले पण केलेले. कोणते आहे? एक हॅलोजन फॅमिली म्हणून आहे आणि एक इनर्ट गॅसेस ग्रुपचा जो आहे ते बघू. अगदी 2 छोटे छोटे मुद्दे, संदर्भ मागचेच आहे. पाहूयात आपण ते 2 मुद्दे. म्हणजे काय होतं? इथं आपला चॅप्टर संपतो. हो, चॅप्टर नंबर 3 संपला आहे. हो, आपण 3 चॅप्टर पूर्ण करतोय ऑनलाईन पहा. आणि 10वी आहे. 3 चॅप्टर पूर्ण करतोय म्हणजे सरासरी 11 ते 12 मार्काचा सिलेबस 80 पैकी आपण पूर्ण करतोय. अभ्यास करा. आता पुढला आपला मुद्दा आहे हॅलोजन फॅमिली. हॅलोजन फॅमिली. आता फॅमिली म्हणजे ग्रुप ऑफ एलिमेंट्स आहे. आणि हॅलोजन फॅमिली कोणत्या ग्रुप मध्ये येतात? मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ग्रुप 17 मध्ये येतात. यांच्या लास्ट सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7 इलेक्ट्रॉन्स असतात. लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? 7 इलेक्ट्रॉन्स असतात. आणि ते एक एक इलेक्ट्रॉन इझिली घेतात. आणि मग ह्या हॅलोजन फॅमिलीचे मेंबर्स कोण आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे काय तर ह्या हॅलोजन फॅमिलीचे मेंबर्स आहेत. ह्या मेंबरचे वैशिष्ट्य बरं का की ह्या मेंबर मध्ये हा जो फ्लोरीन आहे हा गॅस आहे. क्लोरीन हा सुद्धा गॅस आहे. ब्रोमीन हा लिक्विड आहे. आणि आयोडीन हा सॉलिड आहे. हो, समजा आलं काय? 2 gaseous elements in halogen family, फ्लोरीन, क्लोरीन. किंवा सॉलिड हॅलोजन आयोडीन, लिक्विड हॅलोजन ब्रोमीन. आणि त्यांचा ग्रुप किती आहे? 17. आणि त्यांच्या लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि एक इलेक्ट्रॉन ते फार इझिली ऍक्सेप्ट करतात. हेन्स द नेम हॅलोजन. हॅलोजन कोणाला म्हणायचं? हो, ज्यांनी HALO हॅलो आणि जन म्हणजे तयार करणारे. प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे बरं का हॅलोजन. हो, HALO हॅलो म्हणजे निगेटिव्ह आयन्स. तिकडची भाषा आहे त्यांची.
आणि जन म्हणजे जनरेट करणारे, हॅलोजन. म्हणून हे काय करतात, एक एक इलेक्ट्रॉन्स पटकन ऍक्सेप्ट करतात आणि निगेटिव्ह आयन्स तयार करतात, म्हणून त्यांना काय म्हणायचं, हॅलोजन. आणि ह्या फॅमिलीचे किती मेंबर आहेत आपल्याला दहावीला, 4. फ्लोरीन गॅशियस स्टेट, क्लोरीन गॅशियस स्टेट, ब्रोमीन लिक्विड स्टेट, आयोडीन सॉलिड स्टेट याच्यामध्ये होतात. आणि यांचा फॉर्म्युला F2Cl2 Br2I2. हे जे आहे हे काय आहे तर त्यांच्या ॲटॉमिक सिम्बॉल आहेत, मात्र ते कोण्या स्वरूपात असतात, ही काय त्यांची स्टेट आहे. आणि हा काय त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. काय आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे काय आहे, हॅलोजन आहेत. आता जसं हॅलोजनचं आहे तसं अजून एक आपल्याला एका ग्रुप बद्दल इथं माहिती दिलेली आहे दहावीला, ते आहे अल्कलाइन अर्थ मेटल्स. बघा नीट अगोदर नाव समजावून घ्या, दहावीला नाही इतकं डिटेलमध्ये, पण नाव समजावून घ्या. काय आहे बाबा, अल्कलाइन. अल्कलाइन म्हणजे जे काय तयार करतात, अल्कली तयार करतात, ज्यांचे ऑक्साइड्स पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर काय तयार करतात, अल्कली तयार करतात, म्हणून अल्कलाइन. आणि अर्थ मेटल्स म्हणजे काय आहे तर हे पृथ्वीच्या क्रस्ट मध्ये सापडतात, एक भूकवचामध्ये हे मेटल्स सापडतात, हेच द नेम अल्कलाइन अर्थ मेटल्स. जर का दोन एक्झाम्पल द्यायचे म्हटले आपल्या ओळखीचे तर Mg म्हणजे मॅग्नेशियम, Ca म्हणजे कॅल्शियम. हे काय येतं, अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत. एवढंच नाहीये, यांच्यामध्ये बेरिलियम हा सुद्धा काय आहे, अल्कलाइन अर्थ मेटल आहे. स्ट्रॉन्शियम वगैरे यासार असे आहेत, पण एक दोन तीन तरी आपल्याला माहिती पाहिजे की जनरली आपल्या ओळखीचे कोण येतं, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम. यांना का म्हणून म्हणायचं अल्कलाइन अर्थ मेटल्स. अल्कलाइन बघा, आय रिपीट, अल्कलाइन काय म्हणायचं तर यांचे ऑक्साइड्स ज्यावेळेस पाण्यात डिझॉल्व्ह होतात त्यावेळेस ते अल्कली गुणधर्म दाखवतात, बेसिक गुणधर्म दाखवतात, म्हणून अल्कलाइन. आणि पृथ्वीच्या कवचामध्ये सापडतात, अर्थ क्रस्ट मध्ये सापडतात, म्हणून अर्थ मेटल्स. आता हे काय होतं याच्यामध्ये हे जे आहे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे पाण्यासोबत रिॲक्ट होतात. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम पाण्यासोबत रिॲक्ट होतात. याचा एक उहापोह आपण पुढल्या धड्यामध्ये नंतर जो आहे अंडरस्टँडिंग मेटल्स अँड नॉन मेटल्स आपल्याला जो धडा आहे त्याच्यामध्ये करणार आहोत. पण मॅग्नेशियम आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम पाण्यामध्ये म्हणण्यापेक्षा स्टीम सोबत रिॲक्ट होतो, वाफेसोबत रिॲक्ट होतं. कॅल्शियम पाण्यासोबत रूम टेम्परेचरला रिॲक्ट होतो. पण याच्यामध्ये जे आहे बेरियम, बेरियम, हा बेरियम मात्र पाण्यासोबत रिॲक्ट होत नाही. इट डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. तो काय होतो, इतक्या इझिली पाण्यासोबत रिॲक्ट होत नाही. हा इझिली रिॲक्ट होणारे कोण कोण आहेत समजा आपल्याला विचारलं, टू मेटल दॅट कॅन इझिली रिॲक्ट विथ वॉटर, टू अल्कलाइन अर्थ मेटल्स, ते आहेत कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. काय हरकत नाही, या ठिकाणी आपला हा सायन्स 1चा चॅप्टर संपलेला आहे. याच्या अगोदर आपण सायन्स 1चा चॅप्टर नंबर 2 केमिकल रिॲक्शन्स आणि इक्वेशन्स पूर्ण केलेला आहे. हा एक चॅप्टर आपण पूर्ण केलेला आहे. सायन्स 2चा लाईफ प्रोसेसेस पार्ट 1 आपण पूर्ण केलेला आहे. असे 3 चॅप्टर्स आपण पूर्ण केलेले आहे. थँक्यू.